तर सगळ्यात चांगला आधी चांगलं इंट्रोडक्शन आहे, पण आपलंच बरं आपण एकदम पण नसतो. तुमच्या बॅचचं मी सगळ्यात आधी स्वागत करतो, कारण जर्नलिझम आपल्याला असं आता आपण अशा पिरियडमध्ये आपण विशेषतः की मीडिया म्हटल्यानंतर एकदम वाय इंटू मीडिया असा प्रश्न सहज विचारला जाऊ शकतो. आणि तो प्रश्न गेले 30-40 वर्ष शेअरिंग आहेत ते माझ्यापेक्षा अधिक काळ मीडियामध्ये आहे. हा प्रश्न तेव्हाही विचारला जात होता की मीडियामध्ये काय करतात. त्यामुळे आपल्या प्रोफेशन विषयी सतत क्युरियोसिटी असणं खूप चांगलं आहे. असं सांगितलं जातं, तुम्ही ऐकलं पण असेल की मीडियाचा आता खूप विचित्र फील्ड आहे आणि काही करू नये वगैरे, असं काही नाही आहे. असं असतं तर मी लाभो असतो गॅरंटेड, आणि तुम्हाला सुद्धा ऍडमिशनसाठी डिपार्टमेंट्स इतर लोकांना दिसतील. सो हे सगळ्या डायनॅमिक फील्ड आहे. म्हणजे मी खूपदा विचार केला या फील्ड बदलण्याचा आणि प्रयत्नही केले, पण दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये गेल्यानंतर यू अगेन अँड अगेन लाईक अ डॅम इट्स रिव्हर्न, यू कम बॅक टू द मीडिया आहे. वन्स यू इंटू मीडिया यू ऑलवेज इंटू मीडिया. हे पॉलिटिक्स सारखं. कुठला पॉलिटिशियन रिटायर होऊन घरी बसला असं तुम्ही आतापर्यंत घरी बघितलं नसेल. अनाऊन्स करतात पण रिटायर होत नाही. सेम मीडियाच्या बाबतीत असतं. वन्स यू इंटू मीडिया यू आर ऑलवेज इंटू मीडिया. या फील्डमध्ये रिटायरमेंट असा अजिबात प्रकार. त्यामुळं आणि तुम्हाला सगळं कळलं असं कधीच दिवस नसतो. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की यू आर थ्रू, यू नो एव्हरीथिंग इन द मीडिया, द सेम डे यू विल कोलॅप्स. आणि त्यामुळे तुम्हाला रोज ऑन युअर टोज हा जो इंग्रजीतला सगळ्यात चांगला शब्द, मराठीत इतका चांगला शब्द मला सतर्क वगैरे म्हटलं की थोडंच वाटतं, पण हा शब्द असतो की यू हॅव टू बी ऑन युअर टोज ऑल द टाइम, एव्हरी डे, 365 डेज. हे इतकं डायनॅमिक फील्ड असताना आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मीडिया लिटरसी शून्य आहे. म्हणजे मोस्टली तुम्हाला पॅरेंट्सनी जर विचारलं की तुम्ही ज्या डिपार्टमेंटला आलेला आहात, व्हॉट डू दे नो अबाउट मीडिया, तर त्यांना पेपर 1-2 माहिती असतील, टीव्ही चॅनल भरपूर माहिती असतील, त्यातली एंटरटेनमेंटची जास्त माहिती असतील. आणि एंटरटेनमेंट आणि न्यूज यामधला फरक समजल्यामुळं ते पण करत नाही. आता एंटरटेनमेंट चॅनल, न्यूजच्या चॅनलवर सुरू आहे की एंटरटेनमेंटच्या चॅनल जीसीवर सुरू आहे. अशा म्हणजे मीडिया लिटरसी याबद्दल आपल्याकडे खूप कमी अवेअरनेस आहे. आणि हे फील्ड बाहेरून ग्लॅमर दिसतं, पण आत आल्यानंतर कळतं की या ग्लॅमरपेक्षा प्रचंड याच्या जेवढं ग्लॅमर आहे सगळं ते 5 जणांना होतं. आणि बाकी सगळे म्हणजे आडव बसून एकच दिसते. बाकी 200-199 आडव बसून तिथं फ्लोअरवर लोक आपल्याला असतात जे दिसणार सुद्धा नाही. आणि यू बिकम पार्ट ऑफ दॅट सिस्टम. आणि मग तो फटीग पण येऊ शकतो. आणि मग आपण जे सिलेक्ट केलं तर चूक झालं पाहिजे तर लोक येतात, पण परत जात नाही. तर कारण ते ऍडिक्शन सारखं आहे की परत तुम्हाला परत मागे जाता पुढे येतात, मागे जाता पुढे येतात. आणि फक्त एवढंच तुम्ही मी फक्त बोलतोय बडबड करतो असं नको. कारण मी लेक्चर 100% नाही. मला लिहिता येतं आणि टीव्हीचा कॅमेरा असतो त्यासमोर बोलता येतं, कारण तिथं प्रेक्षक नसतात. तेवढा कॅमेऱ्यासमोर बोलतो सोपं असतं. त्यामुळे तुम्हाला जिथं कुठं असं वाटेल की यू हॅव टू आस्क क्वेश्चन, तिथं थांबवून बोलतो. असं काही नाही की एक सलग लिंक असते. कारण मला ह्या प्रोफेशनचा ज्या पद्धतीनं गेल्या 30 वर्षांमध्ये माझ्या पिरियडमध्ये चेंजेस झाले तो पार्ट आणि आपण आता तुम्ही जाणार आहात तो पार्ट यामध्ये खूप फरक आहे. मी जर्नलिझम सुरू केलं चेन्नईसर, आणि त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट जर्नलिझम, न्यूज पेपर ब्लॅक अँड व्हाईट आणि दूरदर्शनवर ओनली चॅनल, त्याच्या पलीकडे चॅनल हा प्रकार नव्हता. जस्ट पहिल्यांदा स्टार चॅनल आलं होतं आणि पहिला प्रश्न आम्हाला असायचा स्टारची डेफिनेशन काय, लॉंग फॉर्म काय, आणि कुणाला सुद्धा यायचं नाही. आणि आता सुद्धा आता कोणाला विचारलं स्टारचं लॉंग फॉर्म काय, काही संबंध नाही. इतकं ऍप्लिकेशन नाव एस्टॅब्लिश झालं. स्टार पहिलं चॅनल आपलं आणि ब्लॅक अँड व्हाईट न्यूज पेपर आणि पूर्ण दूरदर्शन बेस, आकाशवाणी बेस सिस्टीम, अशातलं जर्नलिझम. आणि आता आपण आपल्या देशामध्ये जवळपास 3 लाख न्यूजपेपर टायटल्स आहेत. त्यापैकी 100 पेक्षा अधिक न्यूजपेपर हे they sell more than 100,000 copies per day. That is impossible for Western journalism or even American journalism.
1 लाखापेक्षा जास्त रोज टेलिकल होतात, असून 100पेक्षा जास्त टेलिकल या देशामध्ये आहे. ज्यावेळेला मी सुरू केलं त्यावेळी जसं दूरदर्शन हे एकच चॅनल होतं, आता तसे 1500 चॅनल्स आहेत. आपल्यापैकी म्हणजे रिकामा वेळ कधी असेल तर तुम्ही तुमचे टेलिव्हिजन सेट उघडून फक्त चॅनल सर्व करायचं लागतं. अर्धा तास सर्व केलं तरी तुम्हाला चॅनल संपत नाही, इतकी चॅनल्स आता आपल्याकडे आहेत. आकाशवाणीसारखं एकच होतं की FM सुद्धा काय आपण काय नव्हता, आणि नाव 450+ FM चॅनल्स. तुम्हाला रोज तुम्ही ऐकत असाल 7-8 चॅनल. तुम्ही एरिया बदलला तर चॅनल बदलतं, पण तुमची फ्रिक्वेन्सी थांबत नाही. अशा इतके आपण कनेक्टिव्हिटीमध्ये आलो. आणि जो प्रकार कधीच नव्हता आपल्यामध्ये, कोणाच माहिती नव्हता तो प्रकार, विशेषतः सोशल मीडिया. ज्याला मी जॉईन झालो 2000 साली इंटरनेट नावाच्या टीममध्ये. मला ते आवडायचं, आणि पेपर सोडून इकडं काय होतं असं. मी जेव्हा पहिल्यांदा इंटरनेटमध्ये काम करायचं होतं तर मला सगळ्यांनी जरी काढून टाकलं होतं, कारण तेव्हा माहित नव्हतं इंटरनेट काय असतं, आणि डायलर कनेक्शन, आणि मग ई पेपर नावाचा प्रकार तयार करणं, आणि मग वेबसाईट पहिल्यांदा भारतामध्ये आम्ही तयार केलं होतं. आणि एक खूप मोठे संपादक होते, ते मला सांगितलं की जे काही चाललेलं आहे इंटरनेट वगैरे, दॅट इज जस्ट अ फिक्शन, इट्स बिग स्टँड ऑफ थिंग, सो नोबडी विल अफोर्ड. We don't go to that platform, we stay with the print media, that is the future. आणि एक्झॅक्टली होतं. त्यामुळं या क्षेत्रातल्या सिनियरवर 100% विश्वास ठेवायचा नाही, हे त्याला विषय. आणि तुमचं दिसायचं असेल तर तुम्ही स्वतः चालायला पाहिजे. पण एक पिरियड असा होता की ज्या पिरियडमध्ये वाचक नावाचा प्रकार किंवा दूरदर्शनवर एक पत्रांची सिरीज असायची, तर मला त्याचं नाव नेमकं आठवत नाही, पत्र मैत्री वगैरे अशा नावाचे हजारो पत्र लोक पाठवायची. आणि वाचकांचे पत्र सारखा प्रकार न्यूज पेपरला शेकडो हजारोनी यायचा. तरी पण ज्याला एंगेजमेंट म्हणतो 360 डिग्री टू किंवा 2 एंगेजमेंट, असा वाचक आणि मीडिया मधला संवाद अजिबात तो बाय चॉईस होता. म्हणजे इफ एडिटर डिसाइड्स टू स्पीक टू द ऑडियन्स, देन देयर विल बी इज अवेलेबल ऑर शी इज अवेलेबल, अदरवाइज देयर इज नो such thing as an editor, newspaper, or media and audience dialogue. आणि जसं जसं आपण 2000च्या पुढे लागलो, अगदी ऑनेस्टली आपण त्याचं श्रेय ऑर्कुटला देतो. त्याच्या आधी सुद्धा रेडिट किंवा चॅट याहू अशा मी पहिल्यांदा आपल्याला शिकवलं की लोकांशी कम्युनिकेट करता येतं. पत्राच्या पलीकडे ईमेलवर डायलॉग होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं मीडियाचं उत्तर की मीडियातला एखादा कंटेंट नाही आवडला तर तो बोगस आहे म्हणायचा अधिकार पहिल्यांदा कॉमन माणसांकडे आहे. तो 2005-06 तोपर्यंत संपादक हा जगातला सर्वश्रेष्ठ, ज्याला सगळं कळतं असा माणूस आहे, आणि मीडिया ही सर्वोच्च, याच्या पलीकडे कोणच नाही असा एक ट्रेंड असलेला काळ दीर्घ काळ वापरत होता. आणि त्याला पार्श्वभूमी होती. असं काही नव्हतं की आपण ते अचानक दिले होते. त्याला 100-150 वर्षाची आपल्या या फील्डचं भारतातला इतिहास होता. फ्रीडम स्ट्रगल, डेमोक्रेसीची सगळी ज्याला फिलॉसॉफी म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण रुजवणं हे काम मीडियाला केलेलं होतं. त्यामुळे लोकांचा प्रचंड विश्वास होता की जे छापून येत आहे किंवा जे दाखवत आहे टीव्हीवर हे खरं. कारण या लोकांनी आपल्याला फ्रीडम स्ट्रगल मध्ये बरोबर राहिलेले आहेत, आपल्याला पूर्ण लोकशाही भारतात रुजवण्यासाठी काम केलेलं आहे. त्यामुळे तो विश्वास घेऊन आपण जसं 2005च्या पुढे यायला लागलो तसं लक्षात आलं की यांच्या चुका पण आहे. हे जरी म्हणत असले की आम्ही डेमोक्रेटिक घडवू शकतो, तरी असं नाहीये. आपल्याला 24 तास याच्याबद्दल बोलता यायला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांना प्रिन्स नाव कुठं सर्च करता आलं तर बघा, जो आपण जे 24 तास चालणारे न्यूज चॅनल आता दिसतात त्याचं जनक आहे. प्रिन्स नावाचा एक मुलगा हरियाणातल्या एका बोर्डमध्ये पडतो, आणि त्याच्या आधी आपल्याला माहित होतं की आपल्याला 24 तास न्यूज चॅनलची भूक आहे. तोपर्यंत आपण 10 वाजून गेले, 11 वाजून गेली बातम्या बंद करून लिटरली कॅसेट टाकायचे आणि मग रिपीट शो चालायचे किंवा कुठल्याही पिक्चर बघत लोक वगैरे काढायची आणि 11-11:30 झोपून जायचे. पण प्रिन्स ज्यावेळी हरियाणातल्या त्या बोर्डवेमध्ये पडला आणि NDTV त्यावेळेचा टाइम्सचं चॅनल्स ही चॅनल त्याच्या भोवती उभी राहिली की त्याला बोर्डवेमध्ये बाहेर काढायचं, आणि तो परिसर रात्रभर चालतो. लोकांनी रात्रभर बघितलं आणि मग भारताला कळालं की आपण 24 तास काहीतरी बघू शकतो. तोपर्यंत आपल्याकडे 24 तास न्यूज चॅनल असा प्रकार नव्हता. त्याच्या जस्ट त्याच पिरियडमध्ये
आपल्याला हे पण कळत गेलं की ऑर्कुट सारख्या प्लॅटफॉर्मवर कुणाला शिवाय घालता येतं. म्हणजे त्यावेळी मनमोहन सिंग होते, त्यावेळी विलासराव देशमुख होते, मूर्ख लोक आहेत असं म्हणून चालता येत होतं. तोपर्यंत आपण कट्ट्यावरच्या गल्लीतल्या कट्ट्यावरच्या किंवा कॉलेजच्या कॅन्टीन मधल्या गप्पांच्या पलीकडे ज्याला सोशल व्हॅल्यूजवर आपण कॉमेंट्स करत नाही, पूर्ण सिस्टीम वेगळी होती आपली. आणि तुमच्या विशेषतः पॅरेंट्सना याबद्दल विचारलं तर जास्त चांगलं सांगू शकतील, पण सोशल व्हॅल्यूज बद्दल कमीत कमी बोलायचं आपल्या माहितीतल्या ग्रुपच्या पलीकडे आपण कधीही आता कॉमेंट करत नव्हतो. आणि मग आपल्याला प्रिन्स सारखी गोष्ट आली की 24 तास न्यूज चॅनल्स वगैरे, आणि मग आपल्याला खूप सारखं आलं की जिथं मी सलमान त्यावेळी पॉप्युलर ऍक्टर होता, मुलगा मॅकॅनिक करायचं काम, म्हणजे माझ्या बरोबर घडलेली स्टोरी होती. तो सकाळ ऑफिसच्या जवळ मॅकॅनिक गाड्या दुरुस्त काम करायचा, एकदम हाडकोळा असं बॉडी शेमिंग नव्हे पण तुमचं माझे पडेल असं मुलगा होता. आणि तो सोशल मीडियावर सलमानचा चेहरा वापरून सिरियल वगैरे करायचा, धमक्या द्यायचा. आणि मग त्या नंतर लक्षात आलं की तो आता त्यावेळी तो हा प्रकारे माहिती नव्हता की तो आजार असतो एक प्रकारचा. आपण दुसऱ्याच्या इतकं आले जाऊन तसंच रूपात. पण प्रिन्स ऑर्कुट यांनी आपल्याला 24 तास आणि टू अँड फ्रो अशा दोन्ही गोष्टी शिकवल्या की आपल्याला बोलता येतं, कॉमन माणूस म्हणून आपण लोकांना बोलू शकतो, सरकारी अधिकारी असतील, राजकीय नेते मंडळी असतील, इव्हन माझा बॉस असेल त्याला मी बोलू शकतो. तोपर्यंत जे आपण एका डिसिप्लिन पद्धतीने वावरलेलो होतो ती डिसिप्लिन पुढच्या 2-3 वर्षात पूर्ण संपली. आणि पहिल्यांदा अडॉप्शन कोणी केलं तर पहिल्यांदा पॉलिटिकल लिडर्सने अडॉप्शन केलं. भारतातल्या इंटरनेटचा सगळ्यात चांगला वापर हा पॉलिटिशियन्सनी केला. काँग्रेसने पहिल्यांदा वेबसाईट काढली, त्यावेळी माझ्या मित्रानुसार लालकृष्ण अडवाणी होते की ज्यांनी पहिल्यांदा ब्लॉगिंग सुरू केलं. अमिताभ होता की ज्यांना पीपी नावाचा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. रिलायन्स त्यावेळी त्याच्याकडे. म्हणजे पॉलिटिशियन्स, एंटरटेनमेंट या दोन इंडस्ट्रीनी खूप चांगला या दोन इंडस्ट्रीनी आपल्याला ऍक्च्युली खऱ्या अर्थाने मीडिया पुरवलेला. आणि मग 2010 पर्यंत ट्विटर, फेसबुक या गोष्टी आल्या, तरी आपलं बरं झालेलं होतं. अजून आपल्याकडे युजरची संख्या वाढत होती छोट्या छोट्या प्रमाणामध्ये. म्हणजे पहिल्या 15 ऑगस्ट 1995 आपल्याकडे पहिल्यांदा इंटरनेट आला. तोपर्यंत इंटरनेट हा प्रकार आपण ऐकलेला सुद्धा नव्हता, आणि डायल कनेक्शन नावाचा प्रकार होता. आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये आपण 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचलेलो होतो 2005 पर्यंत. 5 ते 10 5 कोटी लोकांपर्यंत इंटरनेट केलं. 10 ते 16 हा परत ब्रेक इव्हन पिरियड होतो, प्रचंड प्रमाणात उलट घडलं. आपण 12-13 कोटी 15 कोटी खूप प्रचंड चांगली संख्या मानत होतो की आपल्याकडे इंटरनेट. आणि 16 संपलं तसा नोटबंदी आली आणि जिओ इंटरनेट फ्री झाला आपल्याला, तसं आता आपल्याकडे 90 कोटी लोक इंटरनेट सहज वापरतात. म्हणजे ज्या समाजामध्ये सोशल बिहेवियरचे काही हिडन रूल्स होते की जे कधी कुणी लिहून ठेवलेले नव्हते, पण असं बोलायचं असतं, असं बोलायचं नसतं, याला बोलायचं नाही, या विषयावर तुम्ही बोलायचं, या विषयावर बोलायचं नाही, असे नियम होते. आणि आपल्या एका छोट्या क्लोज ग्रुपवरतीच आपण कम्युनिकेशन होतं. ते कम्युनिकेशन गेल्या फक्त 10 वर्षांमध्ये हजारो पटीने बदलले. आणि सगळं या बदलाचं श्रेय जसं डिजिटलला जातं, इंटरनेटला जातं, तसं कॉमन जर त्याची फॅकल्टी म्हणतो तर ते मीडियाला जातं. आणि आपण जसं सुरुवातीला मी आपले म्हटलं की मीडिया या विषयावर आपल्याला काहीच माहिती. सगळ्याचं संपादक आणि आपण खूप मोकळेपणाने त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. तुम्ही त्यांचा परिचय चांगला करून दिलेला आहेच. त्याच्यात त्यांनी कोणत्या देशांना व्हिजिट केली त्याच्यात तैवानचा अजून उल्लेख करायला केलेला आहे. सम्राटजींचं ते वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मी मुद्दाम बोलवण्याचं कारण असं आहे की त्यांचा अलीकडचा बहुतेक काळ हा डिजिटल मीडियाशी संबंधित होता. तुम्ही आता जे फील्डमध्ये उतरणार आहात त्यांना प्रिंट, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक हे वेगवेगळे करून चालणार नाही, हे सगळं आता मिक्स असं तुम्हाला कळलं. आणि त्यासाठी
मी त्यांना बोलावलेला ते मुद्दाम होतं. ज्यावेळी त्यांनी ऑर्कुटचा उल्लेख केला त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह होतं की कोणी ऑर्कुट केली नाही. हे सगळे फेसबुकच्या अगोदर ऑर्कुट होतं. एक आम्हाला पहिल्यांदा थोडीशी माहिती द्या, प्रश्न त्यांची सुरुवात केली. महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ याच्या IT सेक्शन AI कसा उपयोग करून घेता येईल याचं काम सुरू केलं. तर नेमकी ती दिशा काय असणार आहे, काय होणार आहे आणि या मुलांना त्याच्यासाठी कशी तयारी करावी याविषयी आपण पहिल्यांदा सर्व सगळ्यात AI वापरायला सुरुवात करून फॉर्मली डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केले सकाळमध्ये. AI मीडिया, त्याला मॅनेजर आहे, त्याला स्टाफ आहे इंडिपेंडेंट. आता ते काय करतात तर सगळ्यात पहिला डेटा अनालिसिस विदिन ऑर्गनायझेशन, खूप मोठ्या प्रमाणात डेटा अनालिसिस आहे. माझ्याकडं महाराष्ट्रभरात आपल्याकडे स्क्रीनशॉट पासून सगळे असतात. 3800 लोक आहेत एडिटोरियलचे काम करतात. 3800 लोकांची नावं पण माहिती असतात काय कारण मला, पण त्यांचा सगळा डेटा मी कलेक्ट केला. त्यांच्याकडनं त्यांचं कॉलेज एज्युकेशन, डिग्री कुठल्या विषयात आहे, PG आहे का, त्यांची इंटरेस्टचे विषय काय आणि अशी कुठले 3 फील्ड आहेत की ज्याच्यात ते कन्सिडर त्यांचं मास्टर. मोर दॅन 10 years, 5 years, 7 years मी एकच काम करतो. मग पुढे एज्युकेशन असेल तर त्या डेटाचं अनालिसिस केल्यानंतर पहिल्यांदाच लक्षात आलं की सकाळमध्ये शेती या विषयावर घेणारा खूप मोठा इंडिपेंडेंट स्टाफ आहे की ज्याला कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स जर काढला तर दॅट रन्स इनटू थाउजंड्स ऑफ इयर्स. एखादा 15 वर्षाचा, एखादा 20 वर्षाचा. असे 2 नंबरला एज्युकेशन या विषयामध्ये सकाळमधल्या लोकांना लिहिणं, वाचणं, बोलणं यामध्ये इंटरेस्ट आहे. 3 नंबर पॉलिटिक्स आहे, कोणाला आवडतं ते, पण महापालिका पॉलिटिक्स आणि ग्रामपंचायत पॉलिटिक्स, जिल्हा परिषद पॉलिटिक्स असं सॅग्रिगेशन आलं. डेटा अनालिसिस साठी प्रचंड प्रमाणात AI वापरतो. पहिल्यांदा आमचं असं लक्षात आलं की सकाळचे जो काही 600 कोटी रुपये येतात त्यापैकी 20% लोकांकडनं 480 कोटी रुपये येतात. 20% लोकांकडनं आणि उरलेले 80% लोकांकडनं काय जाहिरात असतात, छोट्या छोट्या जाहिराती येतात. तर त्या 20% जाहिरातदार 80% पैसे सकाळला देतात. म्हणजे मग त्यात हिरोला आहे, होंडा आहे, बजाज आहे, पुण्यामधला काही चिकडे आहे. मग कॉन्सन्ट्रेशन गेल्या वर्षभरात त्या 20% लोकांवरती वाढवणार. हे नॉन एडिटोरियल सांगतो. माणसांच्या प्रत्येकाचं परफॉर्मन्सला यायला जोडलं. आता पहिल्या त्या बेसवरून आकडेच्या बेसवर आपण ऍक्च्युअली काम करतो असं सगळे पुढचे सांगतात. खूप काम करतो. तो मॉनिटर किती वेळ ऍक्टिव्ह आहे स्क्रीन, म्हणजे नुसतं मॉनिटर ऍक्टिव्ह तुम्ही चालत नाही. ऍक्च्युअली स्क्रीन तुमचा कीबोर्ड किती ऍक्टिव्ह आहे. तर ऍव्हरेज कीबोर्ड सकाळमधला 3 तास, 3.25 तास ऍक्टिव्ह असे लक्षात आलं. आणि ते कीबोर्ड 5000 आहे. 5000 म्हणजे याचा अर्थ 3.25 तासाच्या पलीकडे लोकांना काम नाही आणि 8 तासाचा पगार देतो असं ते वाईट आहे. पण इतका डेटा आता 3.25 एडिटोरियलमध्ये 4-4.25 तास येतात. त्याच्यापेक्षा कमी इतर डिपार्टमेंट येतात. मग ऑफिसमध्ये आपल्या इन अँड आउट अशी माणसं किती होतात. असा सगळ्या प्रकारचा डेटा अनालिसिस करणं हा पहिला पार्ट झाला. स्किल्स अनालिसिस करणं हा दुसरा पार्ट झाला. आणि एडिटोरियलमध्ये ऍक्च्युअली न्यूज रायटिंगसाठी वापरायला गेल्या 8% कंटेंट आज सकाळमध्ये जो होतो. टोटल बातम्या साधारण असं ऍव्हरेज होतो की 150 बातम्या आहेत त्या 24 पानांमध्ये. त्याच्यापैकी 8% स्टोरीज आर आयदर जनरेटेड बाय AI और AI हॅज बीन यूज्ड. आणि तो 1.25 लाख शब्द रोज सकाळ तयार करतो. तर 1.25 लाखापैकी साधारण 10,000पेक्षा जास्त शब्द ऍक्च्युअली AI ने तयार केलेले आहेत आजच्या सकाळमध्ये. आणि मग त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा पार्ट होता की जो आपणच करू शकतो. इंजिनियर काही गरज नसतो त्याला. मग आम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा पार्ट सुद्धा आता गेल्या 6-7 महिन्यांमध्ये डेव्हलप केला. खूप चांगले प्रॉम्प्ट्स तयार करतो आमच्यामध्ये, रेक्टिफाय करतो, ते सुधारत जातो आणि ते बिकम्स पब्लिकली अवेलेबल त्या दोन्ही डोमेनमध्ये अवेलेबल करतो. म्हणजे मला पुणे महापालिकेच्या आतापर्यंत पुणे महापालिकेला किती ऍक्टिव्ह झाले पाहिजे तो डेटा मिळणार आहे का, तो मिळाला असेल तर कुठल्या प्रॉम्प्ट मिळणार.
ही सगळी माहिती आम्ही एकत्र करतो आणि त्याची प्रॉम्प्ट सगळ्यांना शेअर करायला सुरुवात केली. अजून भाषांतरासाठी वापरायला सुरुवात झाली, पण भाषांतरावर मॉडरेशन लागतं. लोकांची नावं आडनावं हे आम्ही आता यायला विदिन जे सकाळमधला कॉम्प्युटर्स आहेत त्यांच्या यायला फील केले आहे. त्यामुळे आडनावं चुकत नाही. एक जण वेगळा लिहिणार, एक जण वेगळा लिहिणार असं होत नाही. ग्रामरसाठी अजून काही उपयोग नाही आहे. आपल्याला अजून ग्रामर आपण करायला रोज आम्ही बांधतो, त्यामुळे अजून मराठीचं ग्रामर यायला काला 5 वर्ष लागते. इतका वापर आता सुरू झालेला आहे. And to you all of you in LFCC campus, this is your first day. As sir had mentioned that this is an internship program, and our guest of honor has also explored the journey of the media reforms, various reforms which took place in last, or we can say 60 years or more than that. So he has recorded everything which is very important for you to understand, because year-wise, not a year-wise, every day the PD is changing. Sir has mentioned that this PD is very dynamic. So what is happening today, which will not happen tomorrow, things will be different. So we need to be updated in order to understand our own strength. Sir has mentioned that we should trust ourselves. Nobody should be trusted like government or the media. So what is important is trust yourself and develop your skill which are required to perform, how to become a best media person. So that will help you to grow yourself and grab a good career. As a MNCC, we conduct different activities or we invite various experienced expert guests of ours, which will help you to understand through their experience. You know that we say that learning from others' experience is better than telling your own experience. So, sir has spent a lot of time in this particular area. So, decoding his experience, taking some learning insights from that, and implementing same in our life, which can help you to grow better and understand the field very easily, quickly, so that adoption of knowledge and information, writing the contents, creation of different things, which will help you to grow yourself. So with this very basic of few words, I wish you all the best for your future endeavors, your journey of media, which will be fruitful, enlightened to use. I wish you all the best for your careers. Thank you so much.